नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगामार्फत SIR मोहीम सुवेगाने सुरू आहे. या मोहीम अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून औसा शहरातही BLO नागरिकांच्या घरोघरी जाऊन SIR प्रक्रिया पूर्ण करत आहेत. औसा शहरातील अनेक प्रभागामध्ये BLO सक्रियपणे काम करत असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये तब्बल 90% SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही नागरिकांच्या सहकार्यामुळे मिळालेली मोठी यशस्वी कामगिरी आहे. तरी देखील काही नागरिकांची SIR प्रक्रिया अद्याप बाकी आहे. अशा सर्व नागरिकांना विनंती आहे की BLO आपल्या घरी आल्यास त्यांना पूर्ण सहकार्य करा, आवश्यक माहिती द्या आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्या, जेणेकरून आपले नाव मतदार यादीत अचूक राहील. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे SIR प्रक्रिया अपूर्ण ठेवू नका. आपल्या कुटुंबातील सर्व पात्र मतदारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करा. आपल्या शेजारी, नातेवाईक आणि मित्रांनाही याबाबत जागरूक करा. SIR प्रक्रिया पूर्ण वेळेत करून घ्या आणि आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करा. आणि SIR बद्दल औसा तहसीलदार यांनी काय माहिती दिली ते पहा. सर्वांना नमस्कार. मी घनश्याम अडसूळ, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी औसा. सध्या मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण अर्थात SIR चे कामकाज सर्व महाराष्ट्रभर सुरू आहे. 30 जून पासून सदर कामकाज सुरू असून 8 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. त्याच्यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आज रोजीपर्यंत जवळपास 78% काम झालेले आहे. अजून 22% काम करणं बाकी आहे. याचा अर्थ असा आहे की 22% मतदारांनी अजून आपल्या BLOशी संपर्क साधलेला नाही. आपले इन्व्हर्मेशन फॉर्म हे त्यांच्याकडे भरून दिलेले नाहीत. हे जर त्यांनी भरून दिले नाहीत तर 17 ऑगस्ट रोजी जी आपली मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्या मतदार यादीमध्ये आपलं नाव येणार नाही. त्यामुळं पुढील मतदानापासून आपण वंचित राहणार आहोत. तरी मी सर्व शिल्लक राहिलेल्या मतदारांना विनंती करतो की आपण आपल्या संबंधित BLO यांना आजच संपर्क साधावा आणि आपले गणनापत्रक अर्थात आपले इन्व्हर्मेशन फॉर्म आजच भरून द्यावेत. मतदार यादी 2002 ची मतदार यादी आणि 2024 ची मतदार यादी याचं मॅपिंग करण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. 2002 मध्ये आपलं नाव किंवा आपल्या आई वडील आजी आजोबा यांचं नाव नसेल तर ते अनमॅप मतदार राहणार आहेत. त्यांची विशेष नंतर सुनावणी पण त्यांची नंतर होणार आहे. परंतु आज रोजी आपण आपले गणनापत्र हे संबंधित BLO यांच्याकडे आपण द्यावं आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव येईल याची आपण खात्री करावी. मी या निमित्तानं सर्व शिल्लक राहिलेल्या मतदारांना विनंती करतो की आपण आपलं गणनापत्रक आजच भरून द्यावं. खूप खूप धन्यवाद.